ठाणे शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत रस्ते सुरक्षा अभियान 2026 यशस्वीरित्या पार पडलं। या अभियानांतर्गत विविध कार्यक्रम आणि जनजागृती उपक्रम राबवून वाहतूक नियमांचं महत्त्व पटवून देण्यात आलं। या अभियानाला डोंबिवलीचे प्रसिद्ध व्यावसायिक डॉक्टर सुनील खर्डीकर हे देखील आपल्या सहकाऱ्यांसमवेत सामील झाले होते। नागरिकांमध्ये वाहतूक सुरक्षितता नियमांबाबत जनजागृती करण्यासाठी वाहतूक विभागाला नेहमीच डॉक्टर सुनील खर्डीकर यांचं योगदान असतं। त्यांच्या योगदानाबद्दल त्यांचाही आयोजित उपक्रमात सन्मान करण्यात आला। ठाण्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, वाहतूक विभागाचे उपायुक्त पंकज शिरसाट तसेच जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान पार पडला। विद्यार्थी, पालक आणि NSS स्वयंसेवकांनी पथनाट्य आणि संदेशपर उपक्रमांद्वारे वाहतूक नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं। तसेच साकेत पोलीस परेड मैदान येथे ठाणे कार्निवल 2026 आणि ट्रॅफिक कार्निवलचं आयोजन करण्यात आलं होतं। यात विना अपघात वाहने चालवण्यासाठी घ्यावयाची काळजी याबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आलं। जनजागृती उपक्रम अभियानांना ट्रिपल सीटिंग, मद्यप्राशन करून वाहन चालवणे आणि चुकीचे ओव्हरटेक टाळण्याबाबत संदेश देण्यात आले। पोलीस आयुक्तालय आणि वाहतूक विभागाने रॅली आणि सोशल मीडिया उपक्रमांद्वारे जनजागृती केली। या अभियानानं ठाणेकरांना सुरक्षित वाहतूक संस्कृतीची चेतना निर्माण केली। डॉक्टर सुनील खर्डीकर यांनी देखील वाहतुकीच्या नियमांसंदर्भात MH मराठीशी बोलताना विद्यार्थी आणि पालकांना आवाहन केलंय। पालकांनी 18 वर्षे पूर्ण झाल्याशिवाय आपल्या अपत्यास वाहन चालवण्यास देऊ नये। त्याचप्रमाणे तरुणांनी देखील वाहने चालवताना वेग मर्यादा पाळावी, स्टंटबाजी करू नये, मद्यप्राशन करून वाहन चालवू नये आणि वाहतुकीच्या नियमांचं पालन करावं असं आवाहन डॉक्टर खर्डीकर यांनी केलंय। आजपर्यंत अनेकांना ऐन तारुण्यात बेजबाबदार वाहतुकीमुळे आपला जीव गमवावा लागलाय, तर काहींना आजन्म अपंगत्व आलंय, तर कितीतरी पालकांनी आपला भविष्याचा आधार गमावलाय। त्यामुळे वाहने चालवताना सतर्कता बाळगावी असं भावनिक आवाहन MH मराठीच्या माध्यमातून डॉक्टर सुनील खर्डीकर यांनी केलं आहे। आपल्या काळामध्ये याचा चांगला सकारात्मक परिणाम मुलांमध्ये पडतोय, कारण एकदा लहानपणामध्ये आपण कॉलेजमध्ये असताना, शाळेमध्ये असताना जे गोष्टी आपल्याला पडतात, तर त्या गोष्टी आपण एकदा फॉलो करायला गेलो तर त्या सवयी आपल्याला आपोआप लागतात। एकदा हेल्मेट घालायची सवय लागल्यानंतर ती व्यक्ती नेहमी आयुष्यभर हेल्मेट घालणार। सीट बेल्ट लावायची सवय लागली तर ती नेहमी सीट बेल्ट व्यक्ती लावणार आहे। ती सवयीचा भाग एकदा बनला आपला की तो आपल्याला डेली रुटीन